हॅलो, आज आपण बनवणार आहोत बेसनचा चिला। त्याच्यासाठी आपण इथे एक मोठा कप बेसन घेतलाय, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय आणि कोथिंबीर घेतली आहे, 2 कांदे, मीठ, हळद, तिखट आणि क्रश केलेला लसूण आणि 1-2 मिरच्या आपण यात टाकणार आहे। तर आता आपण तयारी करून घेऊया। आपण हे सर्व साहित्य आता या बेसन मध्ये घालूया। लसूण घालणार आहे मी, ऑलरेडी यामध्ये 1 मिरची घातली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। हळद घालणार आहे, तिखट घालायचं तुमच्या आवडीप्रमाणे, कांदा घालणार आहे, कांदा भरपूर घालायचा, कांद्याने खूप छान अशी चव येते चिल्याला। मीठ घालणार आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचंय, भरपूर अशी कोथिंबीर घालायची। लहान मुलांसाठी जर तुम्ही हा बनवणार असाल तर मिरची नका घालू, फक्त तिखट घाला। आता आपण हे मिक्स करून घेऊ। आता आपण यात पाणी घालूया, पाणी लागत लागत घालायचंय। आता आपलं बेसनाचं पीठ रेडी आहे। आता आपण याचं चिला लावून घेऊया। आता पॅन मध्ये आपण तेल टाकायचंय, पॅन थोडा प्रीहीट करून घ्यायचा आहे आणि मग चिला स्प्रेड करायचा। छान असा स्प्रेड करून घ्यायचा आहे सगळीकडे। आपल्याला हा छान भाजून घ्यायचा एका साइडने आणि मग पलटी करायचा। आता आपण हा पलटी करूया। आता आपण हा पलटी करून घेतलाय। आता परत ह्या दुसऱ्या साइडने हा छान भाजून घ्यायचा आहे।
झटपट नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे, आपल्याला पटकन होतो। तर आपण बाजूने यात तेल सोडलंय। आता आपण हा पलटी करून घेतलाय, दुसऱ्या बाजूने परत तेल सोडायचं आहे बाजूने। तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आणि छान झालाय। मंद आचेवर आपल्याला हा चिला करायचा आहे। आपला बेसनचा चिला आता रेडी आहे खाण्यासाठी। मस्त क्रिस्पी चिला केचप सोबत खूप छान लागतो। हा ब्रेकफास्ट साठी एक उत्तम पर्याय आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।